करवी तालुक्यातील कोगे गावात सुमारे 100 वर्ष जुन्या पिंपळाच्या झाडाची फांदी छाटणीच्या नावाखाली कत्तल केल्याचा आरोप ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमींनी केलाय। या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कारवाईची मागणी होतीये। करवी तालुक्यातील कोगे गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं 100 वर्ष जुनं पिंपळाचं झाड गावाची ओळख मानलं जात होतं। या झाडाच्या सावलीत अनेक सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम पार पडत होते। मात्र अलीकडे झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। झाडावर पक्ष्यांचा वावर असल्यानं कट्ट्यावर विष्ठा पडत होती। याच कारणावरून झाडाची छाटणी करण्यात आली। मात्र प्रत्यक्षात छाटणीऐवजी झाडाचं मोठं नुकसान केल्याचा आरोप होतोय। दरम्यान हे वृक्ष संवर्धनाच्या नियमांचं उल्लंघन असल्याचं सांगत पर्यावरण प्रेमींनी चौकशीची मागणी केली आहे। तर याबाबत स्पष्टीकरण देत आवश्यक परवानगीनंतरच फांद्याची छाटणी केल्याचा दावा संबंधित विभाग आणि ग्रामपंचायतीनं केलाय। शतकभर उभ्या असलेल्या पिंपळाच्या झाडाची झालेली कत्तल हा केवळ एका झाडाचा प्रश्न नसून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनंही गंभीर बाब आहे।